नवरात्रोत्सवाची आज 8वी माळ आहे आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातील गंजपेठेत असणारं टिंबर मार्केटमधलं जानाई माता मंदिर जे आहे तिथे। माझ्या मागे जी ही तुम्ही देवीची मूर्ती पाहताय तर ही साधारण 800 वर्ष जुनी आहे असा इतिहास आहे या देवीचा। आणि ज्या दाम्पत्याला मूलबाळ होत नाही किंवा अपत्यप्राप्तीची आस असते तर हे इथे येतात आणि या देवीच्या इथे पाळणा वाहतात आणि मग त्यांना अपत्यप्राप्ती होते अशी एक आख्यायिका या देवीची आहे। आपण पाहतोय जसं नवरात्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी मंदिरात देवीची सजावट केली जाते मंदिरात, तशीच प्रकारची सजावट इथे सुद्धा केलेली पाहायला मिळते। साधारण 800 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे। तिथे पहिलेच स्वयंभू मंदिर आहे, तांदळा होता आणि त्यानंतर ही देवी जी आहे ती यांच्याकडून बसवण्यात आलेली आहे। देवीबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत थोडक्यात। काय नेमका इतिहास आहे देवीचा आणि जसं म्हणतात की अपत्यप्राप्तीसाठी खूप दाम्पत्य येतात, तर नेमका काय ती स्टोरी काय आहे, काय आख्यायिका आहे? आख्यायिका अशी आहे या देवी महात्म्याची। या स्वतः तांदळा आहेत, स्वयंभू आहेत। 800 वर्ष जुनं हे प्राचीन मंदिर आहे आणि याच्यामध्ये असं पाहायला भेटेल तुम्हाला जानाई माता, जोगाई माता आणि तुकाई माता ह्या 3 देव्या इथं स्वयंभू आहेत। आणि मी स्वतः उदाहरण आहे, माझा मुलगा स्वतः उदाहरण आहे की 14 वर्ष मला अपत्य नव्हतं। माझ्या मिस्टरांनी या देवीला नवस बोलला आणि नवस बोलल्यानंतर प्रचिती आली। मला 14 वर्षानंतर अपत्य प्राप्त झालं आणि अपत्य प्राप्त जेव्हा आपण नवस बोलतो तेव्हा पूर्ण झालं आपली काय मनो इच्छा असेल ती, मग तेव्हा आपण बेबी झालं तर कोणी पाळणा वाहतं, कोणी साडी चोळी वाहतं। म्हणजे प्रत्येकाच्या इच्छाशक्तीला देवी जागृत आहे आणि ती पूर्णपणे इच्छा पूर्ण करणारी देवी आहे। आणि मग मला जेव्हा अपत्य झालं तेव्हा पाळणा व्हायला आम्ही, म्हणजे असं काही म्हणू शकत नाही की तुम्ही चांदीचा व्हा, कागदी व्हायला तरी तिला मान्य आहे। आणि असं काही नाही, भगवंत कधी म्हणत नाहीत की तुम्ही हेच द्या, तर मनापासून इच्छा आणि देवीचा आशीर्वाद याच्यामध्ये दुमत नाही। जी जानाई माता आहे तर हिची पुणे शहरात 2च मंदिरं आहेत, आणखी एक मंदिर आहे तर त्याच्याबद्दल पण सांगा। ते पण पाण्याखाली जातं म्हणतात। आणि म्हात्रे ब्रिज मध्ये एक जुनं मंदिर आहे, तेही असंच आहे, पण ते पाण्याखाली पूर्णपणे झाकलेलं असतं। आणि हे दुसरं मंदिर आहे आणि ह्याचं मेन ठाण आहे ते पाटणला, कोकणामध्ये। ते 1, हे 2 आणि ते 3 असे पुण्यामध्ये ही एवढीच मंदिर आहेत ही माहिती म्हणजे आम्हाला। आणि आमचं आडनाव लडकत, तर लडकतांची देवी आम्ही पूर्वी बघत होतो, आमचं आडनाव बघत होतं। आमचे आजो सासरे देवीची भक्ती करायचे आणि मग नंतर आमचं आडनाव लडकतमध्ये कन्वर्ट झालं। असं काय नेमकी आख्यायिका आहे? बरेच जण म्हणजे काही लोकांचा अनुभव आहे का, जसं तुम्ही तुमचा अनुभव सांगितला तसा लोकांचा अनुभव आहे का? आणि कुठून कुठून येतात मग लोक देवीसाठी? अगदी तुम्हाला सांगू का, हा जो लडकत जो मी नावाचा उल्लेख केला, लडकतांचं हे कुलदैवत म्हटलं जाईल। शेऱ्याची वाडी, ज्या ज्या लोकांना स्वतःची कुलदेवी माहिती आहे किंवा ग्रामदेवता, प्रत्येक जण आपल्या आपल्या याच्यानुसार, म्हणजे आता कोणी सांगितलं की बाबा ही तुम्हाला कुलदेवता आहे आणि ती इथं आहे, तुम्ही जाऊन तिची ओटी भरा, तुम्हाला ही देवी आहे। मग प्रत्येक जण जशी माहिती भेटेल तसं येऊन इथं ओटी अर्चना देवीची प्रचिती घेतं। आणि आवर्जून सांगायची इच्छा म्हणजे असं की तुम्ही जे पण काही बोलताल, तुमची प्रत्येक मनोकामना देवी पूर्ण करते, मग ती कुठली इच्छा असो। नक्कीच। तर आपण पाहिलं की या देवीचा जर इतिहास आहे, 800 वर्ष जुना इतिहास आहे आणि स्पेशली म्हणजे जसं प्रत्येक देवीची काही ना काहीतरी आख्यायिका असते, तशी या देवीची सुद्धा एक आख्यायिका आहे। जर तुम्हाला पुत्रप्राप्ती झाली किंवा मुलगी झाली तर तुम्ही इथे यायचं आणि जर नवस बोलला असेल तर नवस पूर्ण करायला इथे या देवीच्या इथे यायचं आणि देवीला आपल्या मनाला काही वाटेल तर ते वाहायचं, अशी एक हे आहे। नक्कीच। तर शहरात अशाच वेगवेगळ्या देवी आहेत आणि त्यांची अशीच पूजा सध्या सुरू आहे। अगदी 2 दिवस बाकी आहेत आणि अशाच प्रकारचा उत्साह आपल्याला संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतोय। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।